नमस्कार, मैं तेज समाचार की तरफ से आया हूँ। आमची पूर्ण टीम ह्या तेज समाचार या चॅनलतर्फे आलेले आहे। काँग्रेसचे उमेदवार आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 23 आणि ब चे उमेदवार दोघी प्रभाग क्रमांक 23 आणि ब झोपे मंगलाताई रामदास आणि जैन जितेंद्र केवलचंद हे दोघेही उमेदवार आपल्या काँग्रेसच्या पक्षाकडनं उभे आहे। यांची निशाणी आहे पंजा। तर मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की आम्ही जेव्हा आमची टीम इथे यांच्याकडे आली तेव्हा तर ते काँग्रेसचे काही दोघेही इथले दिग्गज असे समजले जातात। कारण आम्ही जेव्हा वृत्तांत घेताना समजलं की पूर्ण वाडामध्ये ह्या लोकांची चांगल्याच पद्धतीची प्रतिक्रिया चालू आहे। तर मी जितू जैन यांना एक प्रश्न विचारतो की जो उम्मीदवाराला उभा है कि जितू भाई, आपको क्या वजह गिरी कि आपको चुनाव में खड़ा रहना पड़ा? कि जो अभी भ्रष्टाचार बढ़ गया है उसको कम करने के लिए कि भाई वहां पे आके जो अभी नगर पालिका पे 650 कोटी खर्चा हो गया, पहले 300 कोटी था खानदेश विकास आघाड़ी की सत्ता में, आज वो 5 साल में 650 करोड़ रुपए हो गया। अगर यही कंटिन्यू चलता रहा तो जनते पे बोझा बढ़ते जाएगा। जितू भाई ने उनको बताया कि जो जलगांव जिले की जलगांव शहर की जो स्थिति है उसके बारे में उन्होंने बताया। लेकिन मला आता अजून असं म्हणायचं, मराठीत तुम्हाला सांगावं लागणार आहे की आपण सगळे वोटर इथले मराठीतले आहे। तर मला असं काही म्हणायचं की तुम्ही ह्या महापालिकेमध्ये आपण उभे राहिल्याचं कारण तुम्ही सांगितलं, परंतु ह्या वार्डाच्या विकासासंदर्भात तुम्हाला काय सांगायचं? आमच्या हातात लोकांनी सत्ता दिली तो आम्ही वार्डात विकास करू। रस्ते, गटारीचे आणि लाईटचे जे प्रॉब्लेम आहे, जे आता रोगराई पसरत आहे त्याचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू। लोकांचे जे मूलभूत सुविधा आहे ते त्यांना आम्ही देऊ आणि हे दुसरे पक्षवाले त्यांना देऊ शकत नाही का? क्योंकि सत्ता आमची केंद्रात बी आहे, महाराष्ट्रात बी आहे। इथे दिली तर आम्ही पक्षाकडनं, महाराष्ट्राकडनं आपला नगर रचना विभाग आमचे मुख्यमंत्रीकडनं आहे। त्यांनी 2200 कोटीचा फंड दिला तो जळगावला भरपूर विकास करता येणार आहे। त्याच्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिला तर आम्ही जळगावचा विकास करू शकू। जिथे जितूबाईंनी बोला की यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, केंद्रात बी सत्ता आहे, परंतु जो फंड जो विषय आहे, कारण अर्थव्यवस्थेनुसार तुम्ही शहराचंही सुशोभीकरण करू शकत नाही, वार्डाचं करू शकत नाही, परंतु यांना विश्वास आहे की महाराष्ट्र शासनाचे असलेले सगळे जे सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून ह्या शहराच्या आणि वार्डाच्या विकासाला हे योग्य ते न्याय देण्याचं ते प्रण त्यांनी उचललेलं आहे। इथे अजून आमचे जे ताई झोपा मंगलाताई रामदास, मी यांना अजून एक प्रश्न विचारतो की ताई, आपण ह्या वार्डातनं उभे आहेत तर तुम्हाला लोकांची प्रतिक्रिया काय चांगली मिळते का? हो, चांगली मिळते। सर्वे आमचेच आम्ही आहे, नातेवाईक भाऊबंद सर्वे आम्ही इथंच आहे। आणि मग काय तुम्हाला वाटलं की तुम्ही का उभं राहावं? तुम्हाला असं काय वाटलं की आपल्याला नगरसेवकामध्ये आपल्याला उभं राहण्यासाठी तुम्हाला असं काय वाटलं की मी आता ह्या महापालिकेमध्ये उभा राहतो? याचं मागचं काही कारण आहे का? हो, आमच्याकडे बिलकुल गटारी सारखी काही सोय नाही आहे। यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्ही उभं राहावं आणि हे व्यवस्था करावी, लोकांचे आजार व्यवस्थित करावे। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इथे आजार हा शब्द जेव्हा मावशींनी सांगितलात की जे जिथे विकास नसल्यामुळे तिथे रोगराई होती आणि रोगराईच्या माध्यमातून आजारांना जन्म दिल्या जातात। आणि ताईंचं असं म्हणणं आहे की आजार हा पळण्यासाठी स्वच्छता आणि ह्या वार्डामध्ये विकास झाला पाहिजे, रस्ते गटारी शुभीकरण झालं पाहिजे आणि व्यवस्थित जे गटारी आहे त्या गटारी चांगल्या पद्धतीने साफ झाल्या पाहिजे। त्यांचं मला वाटतं झोपे मंगलाताई रामदास यांचे चिरंजीव, आपलं नाव काय? राजेंद्र हे लीड करताय, या दोघी कॅन्डिडेटसाठी लीड करताय आणि दोघी कॅन्डिडेटसाठी ते अहोरात्र मेहनत करताय। आपण जर बघितलं असेल तर बरेचसे कार्यकर्ते होऊन बाहेर उभे आहे आणि त्यांची रॅली आता जस्ट संपूर्ण आमच्याकडे इथे आले आणि मग त्यांना वेळात वेळ काढून आम्ही त्यांची जेव्हा इंटरव्ह्यू घेतोय तर मला राजू यांना विचारतो की आपल्याला काय वाटतं की दोघी उमेदवार उभे असताना लोकांची प्रतिक्रिया काय वाटते आपल्याला? लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की चांगला नवीन उमेदवार निवडून द्यायचा, जे जुन्या लोकांनी केले तसं करायचं नाही, म्हणून ते नवीन उमेदवार करून द्यायचा, त्यांना निवडून द्यायचं आहे। याच्या मागचं कारण काय? कारण कामं नाही झालेले काही लोकांचे, म्हणजे हे कामं फक्त निवडून येतात आणि लोकांकडे बघता सुद्धा नाही, साफसफाई झाले काही गोष्टी असतात याच्याकडे कोणी डोकून पाहत नाही। आणि कर्ज इतकं झालेलं आहे जळगाव जिल्ह्यावर, ऍक्च्युअली जळगाववर महापालिकेवर की ते फेडू शकत आणि आमची काँग्रेस सत्ता जर कधी बसली तर तेव्हाच फेडू शकले। आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे की काँग्रेस जर केंद्रात आणि राज्यात याचा प्रतिसाद म्हणजे याचा जो प्रसाद ज्याला म्हणतो आपण केंद्र आणि राज्यामध्ये, तर तुम्हाला असं वाटतं की शहरामध्ये जळगाव शहर नगरपालिका, जळगाव महानगरपालिका 2013 या निवडणुकीमध्ये ह्या काँग्रेस केंद्रात सत्ता असल्या कारणाने आणि राज्यात असल्या कारणाने या तुम्हाला विश्वास आहे की पूर्ण आपल्या सीटा येतील वळतून? हा, आम्हाला विश्वास आहे की आमचे जास्तीत जास्त सीटा येणार आहे आणि आम्हाला लोकांनी विश्वास दिलेला आहे की आमची सीट आल्यावरती आम्ही त्यांना काम करून दाखवू।